विदर्भ न्यूजची सर्वात मोठी बातमी, कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने कोविड रुग्णालय स्थापित करण्यात आलं। त्यामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पहिली फळी 4 एप्रिल रोजी कार्यरत झाली होती। त्यांनी 10 दिवस अथक परिश्रम केल्यानंतर 14 एप्रिलला त्यांना अमरावती प्रबोधिनीमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं। 24 एप्रिल रोजी त्यांचे थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली। 4 एप्रिल पासून बाहेर असल्यामुळे कुटुंबामध्ये परतणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता। बघूया त्यांचा हा सविस्तर वृत्तांत। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग हे भयभीत झालेले दिसते आहे। मात्र यामध्ये वैद्यकीय क्षेत्र हे अग्रेसरपणे समोरच्या फळीमध्ये उभे राहून कार्य करताना दिसत आहेत। याच अनुषंगाने पहिल्या फळीची सुरुवात झाली होती ती दिनांक 4 एप्रिल रोजी। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीने 4 एप्रिल ते 14 एप्रिल अशी या पहिल्या बॅचची निर्मिती करण्यात आली होती। या पहिल्या बॅचमध्ये सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून तर नर्सेसपर्यंत आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची कर्तव्यासाठी नेमणूक करण्यात आली होती। 14 एप्रिल रोजी त्यांना कर्तव्यावरून सुटी देण्यात आली व त्यानंतर त्यांना अमरावती शहरातील प्रबोधिनीमध्ये 14 दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले। ह्या क्वारंटाईनच्या वेळामध्ये त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले व ते संपूर्णपणे निगेटिव्ह असल्या कारणाने त्यांना सुद्धा आता घरी जाऊ देण्यास हरकत नाही असा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी दिला। अमरावती येथील आमचा जो पहिला रुग्ण होता त्याच्या संपर्कात आलेले जे काही त्याचे नातेवाईक होते असे 4 रुग्ण भरती झाले होते। त्यांना 14 दिवसानंतर आम्ही त्यांचे नंतर 2 स्वॅब घेऊन ते निगेटिव्ह आले आणि त्यामुळे त्यांना आज आम्ही डिस्चार्ज दिला आहे। अतिशय आनंदी वातावरणात कोरोनामुक्तीतून ते मुक्त झालेले आहेत। त्यांचा जो काही आजार होता तो बरा झालेला आहे आणि ते आनंदानं आपल्या घरी गेलेले आहेत। ईश्वरानं आम्हाला जी एक शक्ती दिली आणि त्या माध्यमातून आम्ही या सर्वांना बरं करू शकलो यासाठी मी ईश्वराचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। सुमारे 24 दिवसांनंतर ही पहिल्या फळीतली सर्व मंडळी आपल्या घरी जाण्यास सज्ज झालेली आहे। तो चेहऱ्यावर त्यांचा आनंद सुद्धा आपल्याला दिसतो आहे। विदर्भ न्यूजने खास त्यांच्याशी बातचीत केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले। सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांचे काय म्हणणे आहे हे पोहोचविण्याचे कार्य विदर्भ न्यूजने करावे असे त्यांचे आग्रही म्हणणे होते। पागोटे सध्या कोविड हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी अमरावती येथे परिचर्या क्षेत्र आणि रुग्णालयीन व्यवस्थापनामध्ये काम करत आहे। त्या काम करण्यामध्ये आम्हाला आलेला अनुभव मी आपल्यासोबत थोडंसं शेअर करते आहे। आज आमची दुसरी टीम काम करून बाहेर निघत आहे। पहिल्या टीमनी इथे चांगलं काम केलं, दुसऱ्या टीमनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे। आमच्या इथे जे 6 रुग्ण आज ॲडमिट आहेत त्याच्यापैकी 4 रुग्ण हे बरे झालेले आहे। त्या बऱ्या झालेल्या रुग्णांना सुट्टी देताना आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे आणि या माध्यमातून आम्ही एक सांगू शकतो आहे की आम्ही लढत आहोत, लढू आणि हा लढासुद्धा जिंकू। शासन प्रशासनाने आम्हाला जी ही संधी दिलेली आहे आज आपत्कालीन परिस्थितीमध्ये सैनिक म्हणून लढण्याची, त्या संधीचं सोनं नक्की करू। आज रुग्णालयामध्ये जे 6 पेशंट पॉझिटिव्ह आहेत त्यापैकी 4 सुट्टी होतात आहे आणि 2 पेशंटला पण आम्ही अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये लवकरच चांगलं करू ही सुद्धा आशा व्यक्त करतो आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 10 पेशंट पॉझिटिव्ह आले, त्यापैकी पुष्कळशा लोकांमध्ये गैरसमज पसरलेले आहे की 4 रुग्ण दगावले म्हणजे मोठी संख्या आहे। माझ्या अमरावती जिल्ह्यातल्या बांधवांना मी आज सांगू शकते की ह्या 4 रुग्णामध्ये केवळ 1 रुग्ण आमच्याकडे शेवटच्या तासामध्ये पोहोचला, जेणेकरून आम्हाला त्याच्या सेवेची संधी फार कमी मिळाली आणि बाकीचे जे 3 रुग्ण आहे ते घरीच ते अंत्ययात्रेत विलीन झालेले आहे। म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या संपूर्ण लोकांना आम्ही एक आव्हान करतो आहे की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा, आम्ही तुम्हाला सेवा देतो आहे आणि कोविड हा आजार न बरा होणारा असा नक्कीच नाही आहे। जर वेळेच्या आधी आला, उपचार झाला तर 100% याच्यामध्ये बरे होतात आणि त्याच्यामध्ये जे रुग्णालयामध्ये आलेले रुग्ण आहेत, वेळेच्या आधी आलेले आहे, त्यांना 100% चांगला रिझल्ट देतो आहे आणि देऊन राहिलेलो आहे। हा रिझल्ट देण्यामागे सर्वात महत्त्वाचं श्रेय जे जातं आहे, जे आमच्या इथे प्रशासकीय व्यवस्था काम करत आहे, डॉक्टर निकम सर जे आजचे जिल्हा शल्य चिकित्सक आहे, त्यांनी जे आमचं मनोबल वाढवलेलं आहे, धाडस वाढलेलं आहे आणि या सेवा सुविधा करण्याकरिता वेळोवेळी लागणारे जे साहित्य, सामुग्री, ड्रग हे जे आहे ते सर्व अगदी तात्काळ आम्ही जर आता मागितलं ते येणाऱ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये आम्हाला ऐकून घेतात, आम्हाला समजून घेतात आणि आम्हाला देतात।
त्याचबरोबर आमच्या संपूर्ण टीमचं नेहमी मनोबल वाढवत असतात, धैर्य वाढत असतात आणि ते सांगतात की मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही केवळ काम करा. म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या संपूर्ण लोकांना मी एक आव्हान करतो आहे की सध्या अमरावती जिल्ह्याचं आरोग्य प्रशासन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आहे. एरवी मी माझा परिचय देताना मी नेहमी सांगते की मी कामगार संघटनेमध्ये काम करणारी आणि झेंडा घेऊन लढणारी व्यक्ती आहे. नेहमी प्रशासनाकडून होणाऱ्या चुका किंवा काय सेवा पाहिजे यांची मागणी करणारी आणि आंदोलन करणारी व्यक्ती आहे. आणि त्याचमुळे आज आंदोलन करण्याची किंवा मागणी करण्याची काम वेळ नसताना खरीखुरी सेवा करायची आहे. नक्की प्रशासन काय करते आहे ते प्रशासनाचा भाग बनून काम करण्याची संधी आहे आणि म्हणून मी इथे आज स्वतःहून काम करण्याची एक संधी घेतलेली आहे. या संधीचं सोनं करण्याकरता जोपर्यंत मला लढता येईल शेवटपर्यंत लढून मी काम करण्याची तयारी दाखवत आहे. ही काम करताना मला इथे जे सर्वात महत्त्वाचं होतं PPE किट. तर PPE किट अमरावती जिल्ह्यातल्या प्रत्येक आमच्या कर्मचाऱ्यांना, आमच्या नर्सेसला, आमच्या डॉक्टरांना मुबलक प्रमाणात मिळते आहे. ग्लोथचा सप्लाय चांगला आहे. म्हणजे आमची जी सुरक्षा आहे ती सुरक्षेचा जो बंदोबस्त प्रशासनाने आणि माननीय निकम सरांनी हा अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था ही सुद्धा आमची व्यवस्था अगदी चांगली आहे. अशा चांगल्या व्यवस्थेला, चांगल्या प्रशासनाला सध्याची वेळ नाही आहे बदनाम करण्याची. सध्याची वेळ आहे की लोकांनी, लोकप्रतिनिधींनी, मोठ्या व्यक्तींनी आमचं धाडस, मनोबल वाढवण्याची. माझी त्या सर्वांना विनंती आहे की गणपती उत्सव असो, दुर्गा उत्सव हो, लोकांमध्ये मिसळून खूप आव आणता येते, आनंद व्यक्त करता येते. पण जेव्हा आजारी पडले तेव्हा सर्वसामान्यामध्ये मिसळून त्यांची सेवा कशी आहे, त्यांच्यात जाऊन भरती होऊन खरंच काय आहे हे बघण्याची संधी जर तुम्हाला उपलब्ध झाली होती तर त्याचं सोनं करायला पाहिजे होते, जेणेकरून जवळून आमचे प्रश्न तुम्हाला समजू शकले असते. परंतु शासकीय रुग्णालयाचा कुठलाही तुम्ही उपयोग न घेता जर कुठलेही मोठे व्यक्ती असो, जर ते खाजगी संस्थांमध्ये प्रशासकीय, शासकीय यंत्रणेचा जर उपयोग करून घेत असेल तर सर्वसामान्यांच्या लोकांच्या मागे प्रशासन आणि शासन कधी काम करेल आणि वेळ तरी मिळेल का? एकूणच या संपूर्ण कार्यामध्ये मी एकच सांगते आहे की सध्याचा अमरावती जिल्ह्यातला आरोग्य प्रशासन माननीय निकम सर आणि त्यांची टीम, आरोग्य टीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगलं काम करते आहे. सध्या कुठलाही प्रॉब्लेम आम्हाला काम करताना डॉक्टर, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नाही आहे. फक्त आमची अपेक्षा आहे इथले राजकारण दूर ठेवून इथे समाजकारण करावं, मोठ्या लोकांनी आमचं धाडस लढवावं. कारण की आज जसं बर्फावर लढणारा एखादा सैनिक असतो की बर्फावर कसं राहणं शक्य आहे, तसंच PPE किट घालून जेव्हा 3 तास 6 तास आमचा कर्मचारी राहतो, घामाघूम होते, अर्धा एक ग्लास त्याचा घाम खाली पडतो आहे, 4 परिचारिका चक्कर येऊन पडलेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये काम करणं बर्फावरच्या सैनिकाची आणि आमची कंडिशन सारखीच आहे. कृपया आम्हाला समजून घ्या, आम्हाला प्रतिसाद द्या, आमच्या सेवेचा लाभ घ्या. आम्ही तुम्हाला वचनबद्ध आहोत की आम्ही शेवटपर्यंत सेवा करू, दिलेल्या संधीचं सोनं करू आणि प्रत्येक रुग्णाला बरं करण्यात आम्ही यश मिळवू. आमच्या सोबत राहा, आमचं धैर्य वाढवा. धन्यवाद. आमचे सर्व कर्मचारी, डॉक्टर्स सहित, नर्सेस सहित, क्लास 4 सर्व कर्मचारी मनापासून इथे सेवा देत आहेत. आपले घरदार सोडून सर्वजण इथे सेवा देत आहेत. तर कृपया सगळ्या जनतेला माझी एकच विनंती आहे की आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाने आम्ही ही लढाई एकदम जिंकून तुमच्या समोर आणू. पण प्लीज घरातनं बाहेर निघू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा. शासनाने दिलेल्या सगळ्या नियमांना पाळा. आणि महत्त्वाचं हे सांगायचं आहे की तुमच्यामध्ये जर का कुठला त्रास दिसून पडत असेल तर शासकीय रुग्णालयात येऊन तुमची तपासणी नक्की करून घ्या. या बाबतीत तुम्ही गैरसमज ठेवू नका की आम्हाला इथे डांबण्यात येईल, आमच्यावर अन्याय करण्यात येईल. इथली कुठलीच अशी यंत्रणा तुमच्यावर, अशी शासनाची किंवा आमची यंत्रणा तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. आणि हे पण सांगायचं आहे की इथल्या सुविधा स्पेशली पेशंटसाठी खूप चांगल्या आहेत. जेवण पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना अगदी चांगल्या क्वालिटीचं आणि हातात आणून दिलं जात आहे. पाणी आरोचं मिळत आहे आणि वेळेवर उपचार मिळत आहे. आमच्या उपचारावर, आम्ही केलेल्या सर्व प्रयत्नांवर
तुम्ही विश्वास ठेवाल तरच आम्हाला यश येईल. प्लीज एवढं मान्य करा. मी मनीषा वळवी, सिव्हिल हॉस्पिटल सातारा सिव्हिल हॉस्पिटल अमरावती आणि आमच्या अमरावती डिस्ट्रिक्टमधून सुपर हॉस्पिटल, TB हॉस्पिटल आणि डफरीन हॉस्पिटल सगळ्या हॉस्पिटलमधून ही टीम आलेली आहे आणि सफाई कामगार, डॉक्टर आणि सिस्टर आमची चांगली टीम आहे आणि आमच्या प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक निकम सर आणि भिलावे सर डायरेक्टर ह्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. आम्हाला सगळं किटपासून सगळी व्यवस्था भेटत आहे आणि पेशंटची सेवा आम्ही मनापासून सेवा देत आहे, नर्सिंग सेवा. त्याबद्दल मी धन्यवाद. 2 शब्द बोलून. नमस्कार. माझं नाव सपना धनगर आहे. मी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ड्युटी करत आहे आणि मी फर्स्ट बॅच कोविड-19 येथे ड्युटी करून आम्ही सध्या आता क्वारंटाईन आहे. जे आपल्याला फर्स्ट बॅचमध्ये जेव्हा आम्हाला इथे ड्युटीसाठी आलो तो आमचा काय काय अनुभव होता, काय काय त्रास झाला आणि काय काय सरांनी आम्हाला मदत केली हे मला सांगताना थोडंसं हे होत आहे. कारण की जसं घर आपण नवीन बनवतो त्यामध्ये लागणारी प्रत्येक वस्तू तशी सरांनी आम्हाला अवेलेबल करून दिली इथे आणि इवन किटपासनं सगळं पाण्यापासनं सगळे अवेलेबल इथे आम्हाला त्यांनी बनवून दिलं. आणि विशेष सांगायचं म्हणजे जे आमचे सहकारी, आमचे टीम, आमची बॅच जी पहिली बॅच इवन डॉक्टरपासनं, स्टाफपासनं, अटेंडंटपासनं सर्वांनी एवढं कॉपरेट केलं की नाईट शिफ्टसुद्धा असताना आपले अटेंडंट आपल्या सिस्टरला घेऊन ड्युटीला जायचे आणि इथे घेऊन यायचे. आणि ते म्हणजे खरंच त्यांना जेवढी आपुलकी पेशंटबद्दल तेवढ्या आपल्या सिस्टरांबद्दलसुद्धा त्यांना आपुलकी होती. म्हणून त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते आहे. आणि सरांनी पण आम्हाला सिक्युरिटी गार्डची अवेलेबल करून दिले, न्यायला आणायला आणि शॉवरची, पाण्याची इथे काही व्यवस्था नव्हती पण सरांनी जसे आम्ही लोक इथे पोहोचलं तशीच आमची सगळी व्यवस्था त्यांनी करून दिली. आणि इवन मी पॉझिटिव्ह वार्डमध्ये होती, माझ्या वार्डमध्ये 4 पेशंट होते पॉझिटिव्ह, परंतु कधीच आम्ही त्यांच्याशी भेदभाव केला नाही किंवा भीती वाटली नाही म्हणा. त्या लोकांनी पण आम्हाला एवढं कॉपरेट केलं. त्यांना सांगितलं की आपल्या बेडवरच राहायचं, इकडे तिकडे जायचं नाही, ते सुद्धा गेले नाही. त्यांनी मेडिकेशन व्यवस्थित घेतलं आणि आज ते लोक चांगले झाले म्हणून एवढं मनापासून आनंद होते की आपल्या प्रयत्नाला यश आलं म्हणून. जरी आम्हाला दुःख झालं की आम्ही 10 दिवस इथे आणि 14 दिवस तिकडे राहिलो फॅमिलीपासनं, लेकरांना सोडून, फॅमिलीला सोडून. घरच्या लोकांनी पुष्कळ आम्हाला मदत केली यासाठी की तुम्ही ड्युटीला जा, आम्ही लोक घरी सांभाळतो. म्हणून मी खरंच सर्वांचे आभार मानते, सरांचे आभार मानते आणि आमच्या फॅमिलीचे एवढंच सांगते की आम्ही ड्युटीवर आहे तर तुम्ही सर्वांनी घरी राहून आम्हाला मदत करा किंवा सहाय्य करा. मैं एक मुस्लिम कर्मचारी हूँ और 10 दिन से जो मुस्लिम की हालत देख रही हूँ. हर कोई पेशेंट आता है तो यही सवाल किया जाता है, हमको क्यों बीमारी, मुसलमान को क्यों बीमारी हो रही है, हमारी क्यों तपासनी हो रही है. हर बार यही सवाल होता है, क्या कोई CA है, क्या कोई NRC है. नहीं मेरे भाइयों, मेरे बहनियों, ये कोई बीमारी है और ये सबको लग रही है. फ़र्क इतना है कि सब घर में रह रहे, आप रोडों पे घूम रहे हो, आप किसी की सुनने को तैयार नहीं हो, नहीं पुलिस वालों की, ना ही डॉक्टर की. आपको ऐसा लग रहा है हमारा अल्लाह है, अल्लाह सबका है, पर अल्लाह भी ये बोलता है कि पहले आप कमाओ फिर मैं तुमको खाने को दूंगा. आप इसी तरह इस बीमारी को घर में रहो और इस बीमारी से बचो. सिर्फ ऊपर वाले के भरोसे छोड़कर नहीं होता, अपने को भी कुछ तो भी करना है. हबीबनगर, हैदरपुरा, हाथीपुरा, यहाँ पर लोग रोडों पर घूम रहे, पप्पड़ खा रहे, किसी को सुनने को तैयार नहीं. हाँ मालूम है तुमको आदत नहीं है घर में रहने की, फिर भी रहना पड़ेगा. कल तो एक पेशेंट ने ये सवाल किया, मेरे जो माँ थी 2 साल से पलंग पर थी, उसको ये बीमारी हो ही नहीं सकती. उसको नहीं होंगी मालूम है, पर 20 साल का लड़का बाहर से घूम कर आ रहा, कोरोना वायरस लेकर आ रहा और ख़ुद तो इम्यूनिटी पावर है, उसको वो बीमारी नहीं होंगी. पर वो जो बुज़ुर्ग है उसको हार्ट डिसीज़ की है, इसलिए उसको लग सकती और वो मर सकती. इसमें कोई चाल नहीं है, कोई कुछ नहीं है. समझो और प्लीज़ इसका इलाज करो और इससे बचो.
एक डॉक्टर बात कर रहा हूँ, जो ये सभी हमारे डॉक्टर, सिस्टर्स, अटेंडेंट, वार्ड बॉय सभी की तरफ से मैं ये बात बताना चाहता हूँ कि ये बीमारी का इलाज सिर्फ एक ही है। आप लोग जो शासन ने रूल बताए हैं उन सभी का चीज़ों का फॉलो करो, क्योंकि बीमारी में होने के बाद में ये किसी को नहीं देखती है वो कौन से जात का है, कौन से धर्म का है, वो कितने साल का है, उसकी इम्यूनिटी पावर कितनी है, क्या है। बीमारी सभी को हो रही है। आप सब जितना इससे बचोगे उतना ही इसका इलाज है। और इसके बचने के जो शासन ने उपाय बताए उसमें सबसे ज़्यादा मेन एक ही है, बार बार अपना हाथ धोते रहो, मुंह को मास्क बांध के रखो, बाहर निकलना नहीं है बिल्कुल भी। कोई भी ज़रूरत हो अभी तो घर में आपको बंद रहना है, यही इसका इलाज है। आज बंद रहोगे तो कल घर के बाहर निकल सकोगे, आपके बच्चों को बाहर निकाल सकोगे, नहीं तो कल का दिन भी देखना मुश्किल हो जाएगा आपके लिए। ये बीमारी एक के लिए नहीं है, एक जनों को अगर हो गई तो वो 100 को लेके जाएगा। अब इससे आप गणित लगा लो कि वो 100 कितनों को लेके जाएंगे, 1 से 100, 100 से 1000, इसी तरह इसका आंकड़ा बढ़ता जाएगा। यहाँ पे आपको जितना बचोगे उतना ही इससे आप आगे के अपने दिन देख पाओगे या फिर अपने बच्चों को दिखा पाओगे। सर निकम सर त्यांनी आम्हाला खूप चांगला चान्स दिलेला आहे इथं सेवा करायचा। आम्ही इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आलेलो आहे। 10 दिवसाचा आमचं कॉन्ट्रॅक्ट बेस आहे। कॉन्ट्रॅक्ट बेस मीन्स आमच्या 10 दिवसाची सेवा करणं आम्हाला रुग्णाला, आणि 10 दिवसाची सेवा केल्यानंतर आम्हाला 14 दिवसासाठी क्वारंटाईन म्हणून जावं लागेल। हे 24 दिवस जे आम्ही इथं करणार आहे, जे आमचं 24 दिवसाचा जो पूर्ण हे आहे, त्याच्यानंतर जी रुग्णाला आम्ही सेवा करत आहे, इथं रुग्णाची सेवा खूप छान होत आहे। जसे 10 पेशंट जे आधी आले होते, जे होते 10 पेशंट, त्याच्यापैकी 4 पेशंट आता सुधारणा झालेली आहे। त्यांना आम्हाला खूप प्राऊड फील होतं की आमच्यामुळं कुणाला म्हणजे कुणी सुधारलं आहे आमच्यामुळं। त्याच्यामुळे आणि जे 2 पेशंट आहेत त्यांना पण आम्ही व्यवस्थित प्रकारे ट्रीट करेन आणि त्यांना पण चांगलं करण्याचा प्रयत्न करेन। तर शासनाला फक्त एवढीच विनंती आहे की आम्ही जसं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथं जॉब करत आहे, तर आमचा पण थोडा म्हणजे विचार केला पाहिजे आणि आम्ही आमचा स्वतःचा जीव दुःखात टाकून तरी हे जॉब करत आहे। अमरावती येथून बोलत आहे। सर्वांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी लॉकडाऊनचं पालन करावे आणि घरातच राहावे। त्यानंतर आम्ही आरोग्य सेवेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहे आणि इथली आरोग्य सेवा एकदम उत्तम प्रतीची आहे। सर्व गोष्टीची सुविधा आम्हाला उपलब्ध करून शासन देत आहे। त्याचप्रमाणे शासनाने थोडासा आमचा पण विचार करावा हीच विनंती आहे। आम्हाला कामाची अत्यंत गरज आहे आणि त्यामुळे आम्ही शासनाच्या मदतीसाठी इथे आलेलो आहे। PPE म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट नावाची जी रोगप्रतिकारक किट तयार करण्यात आलेली आहे। या किटमध्ये वातानुकूलित कक्ष नसताना अतिशय गरमीच्या उकाडाच्या वातावरणामध्ये संपूर्ण आतमध्ये घातलेले कपडे व त्यावर PPE किट घालून 8 तास ते 10 तास 6 तास अशा कर्तव्य बजावणे हे खरोखर जिकरीचे काम आहे। त्यामुळे सर्व नर्सेस, वैद्यकीय अधिकारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सगळ्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत। सर PPE किटमध्ये जेव्हा तुम्ही असता तर याच्या वेळेस पाणी पिणे किंवा वॉशरूम किंवा हे कुठलेच प्रकार होत नाही? बिलकुल नाही। AC पण नाही आहे? हां, पण सर ते मास्क काढून आपण ते एका अतिशय सेफ्टी प्लेसला जाऊन तेवढं मास्क काढून पाणी क्षारयुक्त पाणी आपण पिऊ शकतो, म्हणजे ग्लुकोजचं पाणी। त्याच्यामुळे एनर्जी थोडंसं रिटेन होते। आणि याच्यामध्ये 6 तास पूर्णच्या पूर्ण आपले PPE किट? हो, जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत। माझं कसं जसं जसं माझे एक्सरे राहते तसं तसं पूर्ण 6 तास नाही माझं सर, पूर्ण दिवस रात्र काळा होतो मला। मी 24 अवर्स आहे, बाकीचे 6-7 तास 2 मिनिट बाकीचे 6 तास तर माझे एक्सरे टेक्निशियनचा ऑन कॉल मी होतो सर 24 आवर। जेव्हा मला रात्री बोलावलं तरी ICUमध्ये हे ते सगळे मी एकटा केलं आणि मला ना असिस्टंट कोणी क्लास 4सुद्धा मला मदत करत होते। एक्सरे मशीन स्वतः लोटत नाही होतो, विचारा जाऊन लागलं तर इंटरव्ह्यू घ्या त्यांची, मला सर आठवत म्हणले आणि सगळे कामं मला एकट्याला करावं। ते चांगलं नाही कंप्लेंट झालं, पण मी लिखित स्वरूपात लिहिलं आहे रिकाम सर। या पहिल्या फळीतल्या चमूंना ज्यावेळी शुक्रवार दिनांक 24 रोजी सुट्टी देण्यात आली व त्यांना घरी जाऊ देण्यात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत होता। सुमारे 24 दिवस आपल्या घरातून बाहेर राहिल्यानंतर आणि 24 दिवस कुटुंबियांचे तोंड न पाहता घालविणे ही एक फार मोठी गोष्ट आहे। सर्वसामान्य जनतेला त्यांच्या वतीने एवढेच आग्रहाची विनंती करण्यात आली की आपण घरातच राहा आणि सुरक्षित राहा, कारण आपल्या बाहेर निघण्यामुळे कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो। पहिल्या फळीतील या चमूने जे कर्तव्य केले त्या कर्तव्याची पावती म्हणून मृत पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलेल्या 4 कोरोनाग्रस्तांना संपूर्णपणे ठणठणीत बरे करण्यात येऊन शुक्रवार दिनांक 24 रोजी सुट्टी देण्यात आल्याचे समाधान हे त्यांच्या चेहऱ्यावरती
स्पष्ट जाणवत होते। हे सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी अखंड 24 दिवस केलेल्या कार्याबद्दल विदर्भ न्यूजचा त्यांना सलाम।